बॅक सिक्सर येते. मला वाटतं बिर्याणीमध्ये काहीतरी होतं, बिर्याणीमध्ये काहीतरी होतं मित्रांनो. बिर्याणीचा जोर आहे. हैदराबादची बिर्याणी तिथे हैदराबाद तर ते सिक्स मारतोय. त्याचे हैदराबादचे दाणं होते. यांना चालले नाही आयपीएलला, पण आमच्याकडे चालतात. तसा काहीचा खेळ होते श्रीकांतद्वारा. ते कितीला आमचे परम मित्र तुषार, विजय तुषार यांचं हार्दिक स्वागत. समोर आहे चेतन आणि उत्तम यशरक्षण येते तुषारद्वारा. पुढचा चेंडू आणि मॅक्सिमम. आज श्रीकांत फक्त 6चा पाडा पाठ करून आलाय. 6 6 6 12 काहीतरी 18 स्कोर झालाय 20. 3 चेंडूमध्ये 20 धावा. आणि हे म्हणतात मित्रांनो सिक्सरचं प्रेशर. हे असतं दर्पण. अशी आक्रमक सुरुवात होते भल्या भल्यांना. मित्रा लगातार 4था सिक्सर. यंदा रियाज परागने 6 सिक्सर लगावलेले. श्रीकांत मला वाटतं पांचारा खावणार आहे. 4 चेंडू 4 सिक्सर 27 धावा. नाही रे मित्रांनो, थोडं 28 धावा. पुन्हा मग स्ट्राईक. आणि पक्का करताना मित्रांनो हरकत नाही. 3 ओव्हरचे रन तर श्रीकांत एकाच ओव्हरमध्ये केले. तीन सराव असं म्हटलंय सूत्रांनी की सुरुवातीला जमायला नव्हतं. आताही तेच आहे असं म्हणतायत. जमा करून आणले आहेत खेळाडू. त्यांची जी बँक खात्यामधली जमा आहे ती खूप मोठी आहे, म्हणून यांना जमायला असं म्हणतात. मित्रांनो मोजायला येत नाही. खूप झालं. स्कोर किती झाला याचं उत्तर खूप झालं. 28 धावा झाल्या. विनागडी बाद. आणि मित्रा श्रीकांत म्हणतोय कोण भी आंदोलन त्याला फेकते. 5वा षटकार आहे. 5वा षटकार आहे मित्रांनो. बिर्याणीमध्ये स्टेरॉइड होते मित्रांनो. तशी होती जरूर. रनआउट चान्स असतात. म्हणजे अशी गोष्ट श्रीकांत ऑफ स्ट्राईक आहे. श्रीकांत म्हणते मला स्ट्राईक आहे, बॅट लागते. अगदी सायकलकडे पार्किंग मध्ये जागा ओपन केली आहे सायकलसाठी. इको फ्रेंडली जमाना आहे मित्रांनो. बाईक कारने काय होत नसते, सायकल वापरा. हिट गो 37 धावा झाल्यात मित्रांनो. 37 धावा. पवनने वाड्याच्या वेगाने टाकताना आपण वाईड बॉल. 38 धावा झालेल्या आहेत. आला वाईड आलाय. पवन टू गो. मला वाटतं आता पॉवर ओव्हरलाच काही ते कमबॅक होऊ शकतं जर विकेट मिळाली तर. 1 to go. काहीतरी सल्ला मसलत करताना कोण करणार आहे ओव्हर हा विचार आहे. निखिल मोरेला देतील का पाहावं लागेल. महत्वाचा गोलंदाज आहे निखिल. निखिलकडे आगळा वेगळा रेकॉर्ड आहे. तो मी सांगणार नाही इकडे. तो जिथे आहे तिथे सांगण्यात येईल. पॉवर ओव्हर आता 2 ओव्हर नंतर 40 धावा. 2 ओव्हर 40. मित्रांनो ज्या स्पीडने श्रीकांत रन मारतो त्या स्पीडने तुम्ही बॉलिंग करा. लवकर ओव्हर संपवायचे. जसं मी म्हटलेलं निखिल मोरेला देतील का. आणि माझ्या हाकेला आवाज येत. निखिलकडे चेंडू संपवलेला आहे. महत्वाची पॉवर ओव्हर आहे. विकेट जर मिळवला निखिल 5 मायनस होतील संघाला.
मला वाटतं आता एक थोडीशी कम्पॅक्ट करून देणं गरजेचं आहे. महत्वाची ओव्हर 2:40 डिक्लेअर करणार का पाहावं लागेल. सब टायटल प्रदर्शन आणि बाउंड्री लाईनला काय घडलंय. उत्तम चित्ररचना. महत्वाची गोष्ट श्रीकांत ऑल्सोय त्या रुमालामध्ये काहीतरी जादू झालेले आहेत. मित्रांनो वॉड हिट सुपर हिट 12 रनांचा फटका गोलंदाजाला 440 व्होल्टचा झटका आणि लगेचच अरे एवढं आमच्या आज करायला गणित येत नाही तेवढे रन झाले. 68 झाले. आणखी एक दूर आहे 69 पासून. अरे तिकडे लागला त्याच्यानंतर तो आला. चेंडू लागला आणि मग मित्रांनो खरं सांगू मला क्रिकेट मधलं काही येत फक्त बोलायला येतो. अच्छा नाही आता 69 महत्वाचं आहे मित्रांनो. आणि होत आहेत का बघावं 70 महत्वाचा आकडा ओलांडलेला आहे. 70 धावा. शिवम ऑन स्ट्राईक. फुलटा चेंडू हवेत केला होता. एकत्र 1+1 72 72 आणि श्रीकांतच्या वैयक्तिक 43 धावा 46 रन 12 बॉलमध्ये युवराज सिंगचा रेकॉर्ड. आणि डायरेक्ट हिट असता तर युवराज सिंगची व्हिडिओ बघायला पॅव्हिलियन मध्ये परतावं लागलं असतं श्रीकांतचा. पण हरकत नाही जीवनदान मिळालंय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 74 मित्रांनो. 74 डिक्लेअर करणार का पण नाही. अर्धशतक पुरा होऊ द्या. आम्ही हार्दिक पांड्याने आहोत. लोकांचे रेकॉर्ड पूर्ण व्हायला देतो. चला श्रीकांत ऑन स्ट्राईक. विघ्नेश विथ द बॉल. विघ्नेश विथ द बॉल आणि पुन्हा एकदा वाईड बॉल की नो बॉल. अंपायर आउट देत आहेत की काय करतायत काय कळेल. नो बॉल. डॉट बॉल. मागच्या मॅच मध्ये असंच कमबॅक करून दिलेलं विघ्नेशने. आताही त्याच्याकडे जबाबदारी आहे कमबॅकची. नो बॉल. कमबॅक तर नाही पण कॅशबॅक प्रमाणे बोनस जात आहे तिकडे. 9 रन मिळालेला आहे. आणि हटवले जंग फटका. श्रीकांत 48 48 धावा. आणि मित्रांनो इथे मित्र जय भवानी ट्रेडर्स चे संचालक राजामामा पवार यांचे सुपुत्र रोहित पवार यांचं आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत त्यांचं. पवारांचा पॅटर्न येथे आलेला आहे. त्यांना मी विनंती करेन कृपया स्थानापन्न व्हायचं आणि सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आणि काय वेळ आहे बसून द्या पंख्यामध्ये मस्त हवा खा. मला वाटतं धीरज गायकवाड यांना पाहून किती गोल 78 धावा झाल्यात मित्रांनो. कोण येतं किरण हेगडे आलेले आहेत. किरण हेगडे
इकडे विघ्नेशने उत्तम कमबॅक केले, केवळ 4 धावा दिले 4 चेंडूमध्ये. आणि जसं मी म्हटलं कमबॅक केलं लगेच पेबॅक करायची वेळ नाही. वाईट बॉलचा इशारा अंपायरद्वारा. बॉल 5 चेंडू 5 धावा. चेतन 11 थोडंसं पुनरागमन करताना सामन्यामध्ये आणि 9 बॉलचा इशारा तो लगेच एक्स्ट्रा जातो. हे काय मला कळत नाही. झालेलं आहे डिक्लेअर करायला काय हरकत नाही. तसे खूप मॅचेस खेळायचे, थोडी तेवढीच लवकर मॅच संपली. सागर बाबूचे याची इच्छा करत असते लवकर डिक्लेअर होईल, पण हरकत नाही. 4 ओव्हरनंतर स्कोर झालाय 82 रन 2 गडी बाद. कोण येते गोलंदाजीला? तुषार बॉलरचं नाव काय? रुपेश आलेला. रुपेश उसगावकर. नक्कीच कर जोडावे असं ह्यांचं नाव. 4 ओव्हर 82 रन. पहिला चेंडू आणि जसं मी म्हटलं कर जोडावे तसंच त्यांनी परफॉर्मन्स पहिल्या चेंडूमध्ये त्रिफळ उडवलाय. पॅव्हिलियनमध्ये परतावं लागेल शिवमला. आता आलाय कमलेश. कमलेश 82 धावा झाल्या मित्रांनो. 5 to go. रुपेश विथ बॉल आणि फटका. कमलेशचा हा फुल पॉवर शॉट. स्वागत केलं षटकाराने. 88 धावा झाल्या. 12 रन दूर आहेत षटकापासून. आणि हा चाच होता वाटतं तुषारला. 3 to go. 88 धावा झाल्या. 3 to go. आणि उत्तमचा फटका कमलेशचा आणि सुसून धावले ते 1 रन मिळेल पण नाही. बहुत उंचावलंय आता धुंदून करत. गडबडताना संकेत आलाय मैदानात. किरण ऑन साईड. शतकापर्यंत पोहोचतील की नाही हा महत्वाचा एक प्रश्न येतो. आणि हा जोरदार फटका फिल्डर तिथे होता जरूर. पकडायच्या आधी फेकण्याचा प्रयत्न फसला. 1 रन मिळेल. आणि हा उलटा चेंडू आणि तो जंग सिक्सर आहे ना सर. 95 धावा झाल्या. 96 धावांचं लक्ष. 96 अगदी रन पुरे. चेतन 11 मला वाटतं दारोमदार असेल. भुवनेश्वरची मागच्या सामन्यात ज्या पद्धतीने त्याने खेळी केली षटकारांचा रचून लावला होता तसाच काहीचा धाव त्यांना उभा करावा लागेल. कारण समोर आहे जमा 11 नाही माफ करा काय टर्फ टायटल. कसं आहे एखादी व्यक्तीला नाव कधी मिळाली ना की ओठावर चर्चा देते. महत्वाचे सारे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत टाकून भरले आहेत या संघात. गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष कर. पाहावं लागेल गोलंदाजीला कोण येते. मगाशी मला आठवत आहे जम्बो यांना चेंडू चुकवलेला. जसं वर्षानुवर्ष हा प्रवास आहे मित्रांनो. नागरी निवारच्या टाकीवरून आज येथे टेरेसवरती गोलंदाजी करतायत. पाहावं लागेल काय करताय. आमचं ठरलंय बॉलरचे प्रयोगही करू शकता पण जर रनरेटची मॅच हवी असेल रनरेटची मॅच हवी असेल कदाचित पण नाही कोणताही प्रयोग नाही. पुन्हा एकदा सचिन गोठणकर विथ द बॉल. फलंदाजीला कोण येते. प्रत्येक मॅच मध्ये नवीन सलामी होईल. सलामीची जोडी बदलणं गरजेचं आहे. हा नियम आहे आपल्या लीगचा. न्यू बॅटर एव्हरी सिंगल टाइम.
चला चला त्याचं आवडतं घ्यावं. मला वाटतं श्रीकांत यांनी जी कुठली बिर्याणी खाल्ली त्याचा नंबर द्यावा इतर फलंदाजांना. राज रेस्टॉरंट हा नंबर द्यायची बोलली तरी मतलब वैसा नहीं, मतलब अभी बैग रुका है ना तो उसमें दिखा है वो दिखता है बीच में. मित्रांनो कसं मराठी मीडियममध्ये शिकल्याचे काही दुष्परिणाम नाही. रिक्वायर्ड रेट कितीच आहे रे? गणित पण नाही येत रे मला. 19 पूर्णांक 2 शून्याचा रिक्वायर्ड रेट आहे. एवढे येतो मित्रांनो. हलके म्हटलं निवारा विद्यालय रिप्रेझेंट गोलंदाजीला निखिल मोरे आलाय. बस्ते आलेला आहे. स्वप्नील बस्ते हात उघडला येथे देखील मोरे आले. एक मिनिट अंपायर एक मिनिट बॅटरचं नाव नाही बस्तेचं नाव नाही. नंबर बोल ना. एक मिनिट अंपायर थांबा जरा. हां थांबा जरा हरकत नाही. चला 3-5 मित्रांनो. पाऊस पडायचा आहे. षटकाराचा चौकाराचा स्वप्नील बस्ते यांच्यावर आहे ही जबाबदारी. हा रनाचा फटका देखील ऑन स्ट्राईक. मला वाटतं त्यांचा निशाणा आहे पॉवर ओव्हरवरती. बघा पॉवर ओव्हरला 30 रन आले तर 60 होतात. स्वप्न पाहणं खूप छान असतं मित्रांनो. सिंगल बॅक टू बॅक सिंगल. 5 चेंडू 7 हवा. ओव्हरची समाप्ती. उत्तम गोलंदाजी येथे सचिन गोठणकर यांची. 5 धावा 1 ओव्हर. निखिल ऑन स्ट्राईक. न्यू बॉलर इन विवेक गायकवाड. वेगवान गतिमान. पुढचा चेंडू आणि कुठे गेला आवड झाला. रनआउट झाला. मला वाटतं तिथे कॉमेंटेटरसाठी पण कॉमेंटेटर करावं लागतंय. आता दिसत नाही मित्रांनो. हसून त्या किरण भाऊ टेन्शन घेऊ नका. खुर्ची घेऊ का. आणि नवीन फलंदाज पवन इंगळे आलेले आहे. 1.1 8 धावा 1 गडी बाद. किरण खेळणे म्हणतात आमचाच खेळाडू आहे. त्यांना मी सांगू शकतो सगळी पोरं आपलीच आहे. 9 धावा झाल्यात. आणि हा लॉंग ग्राउंड खेळलेला. वाईड बॉलचा इशारा अंपायर द्वारा. आणि खुशी जरूर केला. मला वाटतं 96च्या अर्धे 48 जरी झाले तरी खूप मोठी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने धावांचा डोंगर उभा केलाय
48 जरी केले तर कौतुकास्पद आहे. थोडेसे विघ्नेश आलाय मागच्या सामन्याचा सामनावीर. 20 चेंडू 84 धावा. श्रीकांत अगदी एक झोप काढली त्यांनी कॅच पकडेपर्यंत. इतक्या हळू गेलेल्या चेंडू आणि अनेक गडी घालत पॅव्हिलियन मध्ये परतावा लागतो पवन याला. नवीन फलंदाज रुपेश उसगावकर. रुपेश उसगावकर 12 धावा 1 to go. 19 चेंडू 84. अजूनही सामना गेला नाही मित्रांनो. पॉवर ओव्हरला 36 झाले तर 72 होते. काय घडलं? डॉट आहे. डॉट आलाय ना दादा? उमेश सर डॉट ना? डॉट आलेला आहे. बघा 2 ओव्हर 12 झाल्यात. मी सांगतो पुन्हा आठवण करून देतो. पॉवर ओव्हर आहे. 60 रन येऊ द्या. 60 येऊ द्या. मागच्या ओव्हरला तिकडे त्यांनी 4-5 मारले. तुम्ही पण 4-5 मारू शकता. 4 6 आले तरी 48. अच्छा किरण हेगडे यांच्याकडे चेंडू सोपवावा अशी दर्शकांची मागणी आहे. पण मला वाटतं वेदांत सुतार येते. तीन ओव्हर 84. वेदांत तो करू शकतो. मला बघायचं 72 धावा कशा होतात एका ओव्हरमध्ये. होऊन जाऊ जास्त. बिलकुल दीपक दादा म्हणतोय की जशी स्कोरिंग करतोय तसं रन आहे. 17-82 आणि हा त्रिपुरा वेदांतने स्कोर. चेंडू 87 धावांची गरज. विघ्नेश हता सूर उभा. चेतन आलाय. चेतन सुरू आलेले आहे. सचिन गोठणकर -5 करण्याच्या इराद्याने थ्रो केलेला. कदाचित जर सीमारेखा पार ओव्हर थ्रो केला असता तो बोनस झाला असता. पण हरकत नाही. एक छोटे धाव मिळेल. विघ्नेश ऑफसाईड. किरण विथ बॉल उत्तमरित्या रोखलाय. सामन्याची जवळपास आणि हा सिक्सर. विघ्नेश आपल्या नावारूपात जागत पुन्हा एकदा विघ्न हरच्याप्रमाणे उभरताना 12 रनांचा हा शॉट आणि हा 1 रनांचा फटका. स्ट्राईक मिळवून घेतली आहे स्वतःसाठी. 3 ओव्हरनंतर धावसंख्या झाली आहे 35. 12 ओव्हर 71. मला वाटतं विघ्नेश करू शकतो. मागे एका टुर्नामेंटमध्ये मी 11 सलग पिच पाहिलेले. एका फलंदाजाने मारले. ते तूही करू शकतो. 71 धावांची गरज. आणि जर शिकायत असेल तर काय नाही. वाईड बॉल परत फेड करायची वेळ आली आहे श्रीकांतला. 70 हवेत. 70 हवेत. येणार मी आज. 3 ओव्हर 27. 69 to 69 of 2 overs. 69. आणि हा षटकार 1 वसूल झालाय.
अजून 5 बाकी आहेत. 11 चेंडू 63. 11 चेंडू 63. आणि हा लगातार दुसरा आहे का चौकार आहे. चौकार लगावलाय. 10 चेंडू 59. कसं संतुलित आहार संतुलित खेळ. बॅटीने 48 बॉलने पण 48 असा काहीसा इरादा श्रीकांत याचा. आणि हा नोबॉल दिला आणि तिथे त्या ठोकीवरून पण नोबॉलला जीवनातला ध्वन जे 6-4 आलेले ते वसूल झाले. 10-57 10-57 4 षटकार आहेत चेतन. 4 षटकार आहेत होत आहेत. एखाद निवडून त्याला पण मार. एक रन मिळू शकतं. 56 धावा हवेत. 9 चेंडू 954. काय झालं आवाज कोणाचा असं विचारलं त्या लालबागच्या राजाचा असंच उत्तर मिळणार मित्रांनो. कारण अंपायरचं डिसिजन नॉट आउट आहे. बॅटीला बॉल लागला नाही. निर्धाव चेंडू थेट टू द फिल्डर. 1 to go. 7 चेंडू 56 धावा. आणि BM ट्रेडर्स आमचे ट्रॉफी स्पॉन्सर BM ट्रॉफी त्यांच्याकडे निशाणा 7 ओव्हरची समाप्ती. 6 चेंडू 55 धावा. आणि किरण हेगडे आलेले आहेत. ज्याची त्याची आवड मित्रांनो. कोणाला केलार आवडतात कोणाला हेगडे. चेंडू गेलाय किरण याच्याकडे. आणि हा फसवा चेंडू. 5 चेंडू 55 धावा. 5-55. यावर आपण मी जसं म्हणालेलो 48 धावा जर यांनी केला खूप मोठी गोष्ट. 41 धावा झाली. आणि हा षटकार कमालीचा षटकार आहे. ते विघ्नेशने 47 झाले. 47 धावा झाले मित्रांनो. 4 चेंडू 49. आणि असे पण मारण्याचा प्रयत्न हरकत नाही. विघ्नेश 3 सिक्सर झाले. आता सन्मानासाठी खेळायचंय. अभिमानासाठी खेळायचंय. प्राईडसाठी खेळायचंय. काय किरण आक्षेप घेतलेला आहे. आणि हा वाईड बॉल. 48 धावा झालेत. अर्ध्यावर पोचलेत. चेतन इलेव्हनचे खेळाडू. 2 चेंडू 48 धावांची गरज. 48 धावा झाल्या. आणि हा सिक्सर विघ्नेशच्या बॅटमधून. विघ्नेशची बॅट जोरात तळपताना 4:30 वाजले मित्रांनो. 1 चेंडू 42. 17 चेंडू 35 धावा. आणि त्रिफळा आलेला आहे. सायकलच्या जवळ एक फोटो काढून घ्या विघ्नेश. ओव्हर 6 बाकी आणि यावर सब टायटनचा सामना जिंकलेला आहे. 4:30 वाजले मित्रांनो. लगेचच दुसरा सामना सुरू करायचा आहे. वेळ कमी आहे. सामने खूप आहेत.